मुंबईमध्ये पावसाची सुरुवात होत असतानाच एका निष्पाप चिमुकल्याचा महापालिकेच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडली। चेंबूर परिसरामध्ये दुपारी एका शाळेच्या बसवर भलं मोठं पिंपळाचं झाड कोसळलं आणि 11 वर्षीय विहान श्रीवास्तव या निष्पाप विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। वेळ दुपारी 3 वाजताची। मुंबईतल्या चेंबूरचा रस्ता क्रमांक 11 वरून युनिव्हर्सल स्कूलची व्हॅन 12 विद्यार्थ्यांना घेऊन जात होती। तोच हेरिटेज प्राईड इमारतीसमोरून बस जात असतानाच रस्त्याच्या कडेचं पिंपळाचं अवाढव्य झाड थेट बसवर उन्मळून पडलं। झाड कोसळताच बसमध्ये एकच आक्रोश आणि किंचाळ्या ऐकायला येऊ लागल्या। झाडाच्या प्रचंड वजनामुळे बसचा चेंदामेंदा झाला होता। स्थानिक नागरिक, वॉचमन आणि बस चालकानं तातडीनं धाव घेत देवदूतासारखी मदत केली आणि बसमध्ये अडकलेल्या लहान मुलांना बाहेर काढलं। 12-13 बच्चे थे, तो झाड़ गिरा तो हम लोगों ने आवाज आया, उधर गया, कोई था नहीं। 2 जन सिक्योरिटी जाके कांच फोड़ा और बच्चे को बाहर निकाला। अभी तो बच्चा निकल हाँ, वहाँ से निकाल के अंदर गए बच्चे लोग। फिर बाद में एक बच्चा अंदर दबा हुआ था, उसको निकाल नहीं पाया। गाड़ी में कुल मिला के 12-13 बच्चे बच्चे थे। उसमें से आपने कितने बच्चे निकाले बाहर? उसमें से 9-10 बच्चे हम लोगों ने निकाला। तुम्ही चष्मे बघून अंदाज लावू शकता की ज्यावेळी ही घटना घडली असावी त्यावेळी काय काय मुलांमध्ये काय घडलं असेल। आम्ही काही लोकांशी बोललो जे इथे त्यावेळी होते। त्यांचं असं म्हणणं आहे की 13 मुलं होते आतमध्ये ज्यावेळी हा एवढा मोठा झाड त्यांच्यावर कोसळला। मुलं घाबरले होते, ते हेल्प असं म्हणत होते। या दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांना चेंबूरच्या झेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र गंभीर जखमी झालेल्या 11 वर्षांच्या विहान श्रीवास्तवची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली। यानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला। झाड डेंजर झोनमध्ये होतं, मग महापालिका झोपली होती का असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला। ऑलरेडी पत्र व्यवहार किया था, ऑलरेडी लेटर्स दिए थे बीएमसी को, एमओड को भी लेटर दिए थे। तो फिर ये उनका काम है कि पेड़ को आके इंस्पेक्ट करना और पेड़ आके तोड़ना। तब भी उन्होंने तोड़ा नहीं और आखिर में जाके ये घटना जो हुआ है, इधर 8 से 9 जन जख्मी हो गए, 8 से 9 बच्चे जख्मी हो गए और 1 जन का मृत्यु हो गया है। फिर इसमें हम बीएमसी को ही दोष देंगे, बाकी और किसको दे सकते हैं दोष। और यहाँ पर जो स्थानिक सामने वाले जो रहने वाले एडवोकेट है, वो खुद हमको बोले कि हमने 2 बार इसको लेटर दिया था, वही पेड़ का। तो वो लेटर दिया था, उसके ऊपर कुछ बीएमसी ने कार्रवाई नहीं की, कुछ नहीं। स्थानिक नगर सेवक ने कभी आके इधर फॉलोअप नहीं लिया कि बाबा क्या हो रहा है, इधर सब ठीक है क्या, पेड़ कटिंग का सब देख लिए क्या, वो कुछ स्थानिक नगर सेवक ने भी यहाँ देखा नहीं। दरम्यान यावर सत्ताधाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कारवाईचं आश्वासन दिलं। ज्या ठिकाणी मला आता असं कळलं की इकडच्या लोकांनी काही पत्र दिले होते की हे झाड डेंजर झोनमध्ये, ते ह्याला रिमूव्ह करा, काढा। ही पत्र जर माझ्या हाताला लागली, मी काढणार ही संपूर्ण, आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा केला असेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई होणार। मॅम हिंदी में झाडांची फांद्या वगैरे छाटणी वगैरे जी पावसाळ्यापूर्वी केली जाते, पण दुर्दैवाने हे झाड कसं काय कोसळलं या बाबतीमध्ये माहिती घेतली जाईल आणि त्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये देखील अशा प्रकारचे दुर्घटना होऊ नये या संदर्भातल्या सूचना दिल्या जातील। ते कुठलं झाड संपवत आहे किंवा पडू शकतं या संदर्भात काळजी घेतली जाते। त्याच्या फांद्या तोडल्या जातात किंवा त्याला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं जातं, परंतु ती बाब या ठिकाणी दिसून येत नाही। आणि या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येतात। मी आयुक्तांना विनंती करणार आहे की या संदर्भात जे कोण दोषी अधिकारी त्याच्यावर कारवाई करावी आणि एक मुलाचा शाळेतरी मुलाचा मृत्यू झालेला आहे, जी इतर मुलं आहेत त्यांच्या पण आता आरोग्याची काळजी घेतली। तर या प्रकरणी एप्रिलमध्ये सुद्धा आवाज उठवला होता असं महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी म्हटलं। एप्रिलमध्ये पण आम्ही हा आवाज उठवला होता की तुम्ही झाडं लावा, की झाडं लावताय, आहेत त्या झाडांचं काय? झाडं आपापलं अस्तित्व सोडायला लागलंय सीसी रोडमुळे। कारण सीसी रोड करताना सगळ्या बाजूने पॅक केलं तर इतकी मोठी झाडं अस्तित्व, आणि ह्याच्यामध्ये लहान मुलांचा बळी गेलाय, एक बिचारी विद्यार्थी, खूप वाईट वाटतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेची दखल घेतली आणि सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले। दरम्यान या घटनेनं काही सवाल उपस्थित केले। झाड धोकादायक असल्याचं रहिवाशांनी आधीच सांगूनही महापालिका झोपली होती का?
पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या कोट्यवधींच्या झाड छाटणीच्या ऑडिटचं नेमकं काय झालं? विहानच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना जेल होणार की दरवेळेसारखी फाईल बंद होणार? झाड डेंजर झोनमध्ये आहे हे समजायला विहानचा बळी जाण्याचीच वाट पाहावी लागली का? उद्यापासून मुंबईतील इतर शाळेच्या बसेस आणि विद्यार्थी सुरक्षित आहेत याची हमी कोण देणार? दरवेळी दुर्घटना घडल्यावर केवळ चौकशीची नाटकं आणि मदतीची घोषणा करून प्रशासन जबाबदारी झटकणार का? नालेसफाईचा दावा तर पहिल्याच पावसानं फोल ठरवला. अजून अख्खा पावसाळा जायचा आहे. अशातच एक झाड कोसळण्याची घटना घडली आणि एका आईबापानं आपला पोटचा गोळा गमावला. यानंतर प्रशासन, लोकप्रतिनिधींनी सजग असल्याची भूमिका निभावली. यानंतर कारवाई होईल, चौकशी होईल, त्याचा अहवाल येईल. पण विहानचे आई वडील आयुष्यभर या दुःखातून बाहेर पडू शकणार नाही. शिवाय आपल्या पाल्यांना उद्यापासून शाळेत पाठवताना प्रत्येक आई वडिलांच्या जीवाला घोर लागलेला असेल तो वेगळाच. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.